नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या छोट्याशा वेगळ्या ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत. मी शेळके पंढरीनाथ. हे जे आपल्यासमोर दिसत आहे ना, तर ही बोरची गाडी नाही, हे ट्रॅक्टरवर बसवलेलं मोटर काढण्याचं, मोटर सोडण्याचं आणि बोरमध्ये जर मोटर अडकलेली असली तर ते मोटर काढण्याचं इक्विपमेंट आहे आणि खूप स्टँडर्ड पद्धतीचं इक्विपमेंट आहे. आणि हे आमचे परमप्रिय मित्र गांजूरवाडीचे रमेश शिंदे यांचं हे ट्रॅक्टर आणि संपूर्ण इक्विपमेंट आहे. आणि सोबत त्यांचे बंधू आणि काही मित्रमंडळी त्यांच्यासोबत आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लगभग 1000 फुटापर्यंतची मोटर अडकलेली त्यांनी काढलेली आहे. आणि त्यांचं काढण्याचं इक्विपमेंट सांगतो तुम्हाला कसं आहे. जर मोटर वरून जर तुटलेली असेल 1-2 पाईपावरनं, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यापाशी जे साहित्य बनवून घेतलेलं आहे, एक रॉड आहे, तर एक कमीत कमी 20-25 mm लोखंडी बार आहेत. पाईप नाही, ते बार आहेत. त्या पाईपामध्ये ते बार सोडतात आणि खाली बुडाला एक पीस सोडतात आणि संपूर्ण लाईन त्या पाईपामधून तो जो काही रॉड आहे तो पूर्ण त्यांच्या आपल्या बोरच्या पाईपलाईनमधून ते खालीपर्यंत सोडतात. आणि खाली सोडल्यानंतर ज्यावेळेस पूर्णतः त्यांची लाईन उतरली आपल्या बोर जोपर्यंत मोटर जोपर्यंत आहे त्या ठिकाणापर्यंत, पण त्यांच्या पद्धतीने आवळतात, टाईट करतात आणि पुन्हा ते अडकलं खालच्या बाजूला, ते मोटरला कुठं ना कुठं ते कनेक्ट होत असेल आणि ते पकडत असेल, त्याच्यानंतर ते सावकाश काढतात. आता ही जी मोटर चालू आहे आमचे कलीग गोविंदरावजी कदम शिवणखेड यांची मोटर आहे. आणि आम्हाला माहिती नव्हती की हे रमेशची ट्रॅक्टर काढण्यासाठी तिथं जात आहे. आम्ही भाग्यवश सांगितले हे येत आहेत म्हणून, त्यांचा मुलगा सुनील कदम यांनी. तर मी तिथं गेलो तर हे मित्राचंच ट्रॅक्टर निघालं. त्याच्यानंतर मग आपण हे छोटंसं व्हिडिओ काढून शेअर करावा असा विचार केला आणि हे काढण्याचा एक वेगळा प्रयत्न केला. आता हा बनेलवर जो कोणी आहे तोच हा रमेश शिंदे आहे. आणि हे संपूर्ण त्यांचे जे काही कलिक आहे त्यांचा एक बंधू आहे. आणि ह्यांच्याकडे जे ट्रॅक्टर आहे हे लगभग काही म्हणलं तर हे 6 वर्षापासून हे त्यांच्याकडे इक्विपमेंट आहे. मार्केटमध्ये जवळपास आमच्या पंचक्रोशीमध्ये असं सामान त्यांच्याकडं सुरुवातीला आलेलं आहे. आणि हे मोटर जे काही आता हे समोर तुमच्या दिसत आहेत हे रॉड आहेत, लगभग 10.5 फुटाचे रॉड आहेत. आणि हे रॉड 10.5 फुटाचे आहेत. हे पाईपाच्या आतमधून ते सोडले जातात. आणि पूर्ण जशी बोरची सिस्टम असते तशीच रॉड त्याच्यामध्ये सोडायचा, फिक्स एकदम ताकदीने टाईट करायचा. आणि पुन्हा नंतर खाली जर अडकलं की सावकाश पहिल्या सुरू ह्यांना सोडण्यासाठी बराच वेळ लागतो. खाली सोडल्यानंतर त्यांना समजून आलं की आता एवढी लाईन गेलेली आहे. वरून टाईट केल्यानंतर मोटर कमीत कमी 25 फूट गाळामध्ये फसलेली होती. तुम्हाला तसं समोर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दिसूनच येईल 25 फूट गाळामध्ये अडकलेले होते. ज्यावेळेस त्यांच्या हायड्रोलिकद्वारे उचललं जात होतं, त्यावेळेस ट्रॅक्टरचं जे काय हायड्रोलिक असते त्याच्या खाली लाकडी ब्लॉक दिलेले असतात. ते लाकडी ब्लॉक जे असते तर ते जमिनीमध्ये रुतले होते. काहीतरी 2 ब्लॉक रुतले होते. त्याच्यानंतर ते ब्लॉक काढले, मोठे दगड काढले, त्याच्यावरती नंतर मग लाकडी ब्लॉक टाकले. विचार करा, हे समजा आपण जर कुणा कप्पीवाल्याला दिलो, ते पॉसिबलच नाही. कप्पीवाला जर बोलवला आपण, जर हलकं फुलकं थोडीफार मोटर गाळामध्ये गेले तर ती काढू शकतात. म्हणजे काय, ताकदीनेच काढणार ना त्यांनी. मोटरचे जे बेल्ट असते ते तर जागेवरच फिरणार. आणि कप्पीनं काढत असल्यामुळे सुरुवातीला कप्पीनंच प्रयत्न केले. जी वरचा जो पाईप आहे तो तुटून निघाला. आता मग तुटून निघाल्यानंतर कप्पीवाला काय काम करणार आहे सांगा. आता कप्पीवाले अशी मोटर अडकलेली काढणं खूपच अवघड आहे. कारण त्यांना 2-3 जणाला दाखवण्यापेक्षा आता ते जर आले तर म्हटलं जातात आम्ही आलो, एवढा वेळ गेला. त्यांना काही ना काही रुपये द्यावंच लागतात, कारण त्यांचे वेळ गेलेला असतो, त्यांचं सामान तिथं आलेलं असते. त्याच्यामुळं एक जर झालं, अशी गोष्ट जर झाली
तर आपल्याला समजून येते की ह्या कप्पीवाल्या जे कोणी आहेत त्यांना होणार आहे किंवा नाही. त्याच्यानंतर आपण हा निर्णय घेतलेला सर्वात उत्तम. आणि मोटर आता हे मोटर हे शुअरली 100 ह्यांच्याकडं बघतेत पहिल्या सुरू येऊन, बघितल्यानंतर समजून येतं मोटर निघते किंवा नाही निघते. परंतु यांचं मत असं आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत गेलेलो आहे त्या ठिकाणावरनं आम्ही रिकामे हाताने वापस आलोच नाही. शेतकऱ्याला बिलकुल नाराज केलेलं नाही. आणि रमेश शिंदे म्हणजे काय व्यक्तिमत्व असं छान आहे की जेणेकरून तुम्हाला असं म्हणणार नाही कधी की तुमची मोटर अशी अडकलेली आहे, मला एवढेच पैसे पाहिजे तरच मोटर काढणार आहे आणि अन्यथा काढणार नाही असं म्हणणारच नाही. बिचारा व्यक्तिमत्वाने खूप जबरदस्त आणि उत्तम आहे. आणि तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला काहीच अडचण नाही. जर कोणी समजा ती मोटर 30,000 काढावंच लागेल ना आपल्याला, कारण 35-40 हजाराची मोटर असते, पाईपा असतात, केबल असते, आपलं काही बी 1,00,000-1.5 लाख रुपयाचं मध्ये सामान असते आपलं. त्याच्यामुळं 25-30 हजार गेल्यावर काहीच अडचण नाही. आता सुरुवातीला ही मोटर काढण्यासाठी 30,000 का मागत होता म्हणून, कारण हे कलिक निघाला बिचारा काय का असना 2500 आतमध्ये काढला याने, परंतु व्यवस्थित आणि सुखरूपरित्या आपण त्याला काहीच करावं लागलं नाही. कारण हे ट्रॅक्टर जे आहे ना, हे ट्रॅक्टर जोपर्यंत मोटर काढणं आहे, ती मध्ये रॉड सोडणं आहे, काढणं आहे, तोपर्यंत ट्रॅक्टर पूर्ण चालूच राहतं, बंद बिलकुल नाही. आपण पाणी प्यायला बसलो, नाश्त्याला बसलो तरच ते ट्रॅक्टर चालू होतं. छान आहे. कुण्या गोष्टीची कसलीच खाचखीच करत नाही हा बिचारा. ठरलंय ना तुम्हाला एवढ्याला बिंदास काढून देतो म्हणते. आणि एवढं छान व्यक्तिमत्व असल्यामुळं मी विचारलो काम 1 दिवसाआड 2 दिवसाआड नाही म्हटला, दररोज काम कुठं ना कुठं लागते. याचा अर्थ असा आहे की जेणेकरून हा व्यक्ती काम चांगलं करतो, म्हणजे शेतकऱ्याची कसलीच शिकायत नावाची गोष्ट नाही. हे पाईप आहेत, इथं लगभग 420 काहीतरी लाईन होती आणि मोटर पूर्णपणे जाम अडकलेली होती. आता हे बघा, हे तुम्हाला दिसून येत आहे, मोटर 25 फूट गाळामध्ये अडकलेले होते आणि खूप छान पद्धतीने मोटर काढलेली होती. मोटर काही म्हणलं तर 37 हजाराच्या जवळपासची ही मोटर आहे. त्याच्यामुळं मोटर खूप छान आहे, चांगल्या कंपनीचे. हे गाळ बघा, हे माथोडा कसा बसलेला आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं दाखवायचं ना तर चांगल्याच व्यक्तीला दाखवायचं, आणि चांगल्याच व्यक्तींना, चांगला म्हणजे तो आपलं काम पूर्णतः करणारा. आणि ह्या वरच्या पाईपमध्ये सुद्धा दिसून येत आहे तो का ते गाळ बाहेर पडलेला आहे. भावांनो, व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट आणि जाता जाता सबस्क्राईब करा. आणि जे तुमच्या जवळचे कोणी आहेत, जर मोटर अडकली तर त्यांना शेअर करा. आणि ह्या व्यक्तीचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वॉलपेपरवरती मी तुम्हाला दाखवून देतो, ठेवून देतो. आठवणीने जाता जाता सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि विसरू नकाच. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम.